प्रणिती शिंदे यांच्यासमोर महादेव कोगनोरे यांचे शक्ती प्रदर्शन, लोकसभेत साथ दिली, भविष्यात साथ देण्याचा प्रणिती यांचा शब्द। महादेव कोगनोरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल। लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली आहे। भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असा शब्द नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी येथे बोलताना दिला आहे। सगळ्यांना माहितच आहे, गेल्या 4-5 वर्षांपासून एमके फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत। या वर्षी सुद्धा खरं तर आम्ही भाग्य समजतो, यावर्षी ताईच्या हस्ते आपण उद्घाटन करायची संधी मिळाली। आणि आपल्याला माहिती आहे, लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिले ताई सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी खूप टीका होते की चुकीच्या मार्गाने एमके फाउंडेशन जात आहे म्हणून, पण त्यावेळी दाखवून दिलं की आम्ही एमके फाउंडेशनचे जे टीम आहे आणि मानणारे वर्ग आहे म्हणजे काय करून दाखवलं। म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जयसिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यात हे कार्यक्रम घेत होतो, पण यावेळी प्रणितीताईंच्या हस्ते हे उद्घाटन करतो। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, एमके फाउंडेशन ठरवलं तर एमके फाउंडेशनचं टीम ठरवलं तर काही बदल करू शकतात, त्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। आणि एवढंच या माध्यमातून सांगतो की ताईने या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, ज्या परिस्थितीत म्हणजे मी आलेलो आहे समाजाची काहीतरी निर्णय टाकतो म्हणून हे आपण समाजासाठी काहीतरी करतो। आणि ताईचं एवढंच मी या माध्यमातून एक आशीर्वाद मागतो, भावांना आपला आशीर्वाद द्या आणि अजून आमच्या एमके फाउंडेशन माध्यमातून जास्तीत जास्त काम जनतेसाठी काम करतो, एवढंच ह्या माध्यमातून सांगतो। ज्या पूर्ण ताईंना पण गडबडे ताई पुढे जाणार आहेत आणि इथं सांगतो आणि सगळं आपण काम समोर 2-3 तास बसला सगळ्यांचे मी मनापासून म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो आणि ताईंना म्हणजे मागच्या 10 वर्षात या शेतकरी मायबापांनी खूप सहन केलं आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला। मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे। आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे, आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे। आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करीन। मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं अहोभाग्य समजते आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवीन। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी 100% करून देईन। आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते। मी कामाला लागले आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू। मी गाव भेट दौरा देखील सुरू केला आहे, गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन ते निवेदनाची पाठपुरावा करत आहे। कोगनोरेजी, मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन। काडादी साहेब तर आपल्या सोबत आहेतच आणि नेहमी असतात। काडादी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले, कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला। पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुमच्यावर जो मागच्या 10 वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा आणि तो मी करीन हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच थांबते। पुन्हा एकदा कोगनोरेजी, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते। धन्यवाद।